मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या गावामध्ये. चपळगावच्या अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे जवळपास 1 किलोमीटर अंतरावर या विद्यार्थ्याचं अपहरण होताना या महिलेने रंगे हात त्या गाडीवाल्यांना पकडलेला आहे आणि त्या लोकांनी झटपटीमध्ये त्या महिलेला ढकलून ते पकडून केलेलं आहे. हा मुलगा आहे अक्कलकोट तालुक्यातील आपल्या चपळगाव या गावातील ग्रामीण विद्या विकास विद्यालय प्रशालेचा हा विद्यार्थी आहे. मला तुझं नाव काय? विराज विशाल जाधव. गाव कुठलं? गावकरवडी गावचा हा मुलगा आहे. शाळा कुठली? शाळा सुटल्यानंतर तू कुठं जात होता? गावकरवाडी म्हणजे इथून चपळगावपासून अवघ्या 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर गावकरवाडी म्हणून गाव आहे. या गावाला शाळा मुलगा चालत आपल्या गावी चालला होता. काय झालं नेमकं? कशा पद्धतीने तुला त्या लोकांनी गाडीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला? नेमकं कसं काय झालं? घाबरू नको. काय झालं व्यवस्थित थोडं सांग. कागद टाकून ते घ्यायला होते आणि इकडे बाळाला कागद म्हणून ती गेल्यावर धरली ती आणि धरल्यावर सुटल्यावर ते मामाला हॉस्पिटल आणि गेलती पुढे गेलती आणि इथला बहीणवर आल्यावर इथलं आणि अडवलं इथं थांबत गेलती आग घालून ती तेव्हा सायकल होती त्यामुळे ती काकू ओढली. तर या मुलाला जाताना अपहरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही खूप गंभीर विषय आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घ्यावी आणि चक्रे फिरवून या गाडीला ताबडतोब ताब्यात घेण्यात यावी. या ठिकाणी या महिला आहेत यांनी या चोरांसोबत त्यांची झटाटट झालेली आहे. बहुतेक तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय झालं या ठिकाणी तुम्ही सविस्तर सांगा. मग हे लेकरं घेऊन जाणताना मी काय म्हणलं त्याला गेला लेकरं कशाला जायला म्हणून हे लेकरं हात घातलं होतं. मी वडून गेला घेतला त्याला छातीवरून कपडे झाले माझ्या हातात निसकून गेला त्याला त्याची नंबर मी बघितला. तर गाडीत तुमचं नाव या 3 पोरं होतं 4 बाया होतं 3 पोरं होतं. हां 3 पोरं आहे तिरकांचा पोरं. त्या पोरांचे तुम्ही चेहरे ओळखता का? पोराच ओळखते एकच आमचं बाहेर. पोलीस प्रशासनाने गंभीर या प्रकरणाची दखल घ्यावी आणि तात्काळ चक्रे फिरवून त्या आरोपींना गजाआड करावं अशी मागणी या ठिकाणी मी या चपळगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी करत आहे. लेकराला वाढताना मी बघितलं नाही तर नंबर फोटो काढून नंबर पाठवत होतो. अजून एक गंभीर घटना म्हणजे ऑलरेडी त्या गाडीमध्ये 2-3 मुलं होते. तर 100% यावरून असं सिद्ध होतं की ती लहान मुलं पळवणारी टोळी आहे. या महिलेने त्या मुलांना गाडीमध्ये पाहिलेलं आहे आणि ते पोरंसुद्धा ओरडत होते असं या महिलेचं म्हणणं आहे. मोठी त्या गाडीमध्ये अजून काही मुलं होते? नाही 3 मुलं होता 3 पोरं होतं 4 बाया होतं. मी त्याला वाटताना तुम्ही बघितलं नाही मी याला वड्याचं काम केलं नाही. मग त्यांनी मला बघितलं त्याने गाडी सोडून घेऊन गेला ड्रायव्हर. तर पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ चक्रे फिरवून त्या आरोपींना गजाआड करावी आणि गाडीचा शोध घ्यावा. लेकरासारखं लेकरं आहे म्हणून मी थांबवलंय. मी पोराला मी असं म्हटलं तर मी जात होते नाही बघत होते नाही लेकराला माझी बी आहे शाळेला मुलगा म्हणून मी थांबवलंय. तर सर्वांना हात जोडून विनंती, आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, सावध राहा, सतर्क